महाराजा दशरथांच्या निधनाची बातमी कळली. कोणी करायचं? राम लक्ष्मण वनात आहेत, भरत शत्रुघ्न निहाल मामाच्या गावाला आहे. दूत पाठवले, रथ पाठवले. अयोध्या नाही, भारत वर्ष शोक सागरात बुडाला. अंत्येष्टी केली पाहिजे, केलीच पाहिजे. प्रेत कर्म येते, घरात ठेवता येत नाही. छोटा असो मोठा असो, त्याचे काही नियम आहेत. त्याचे 10 दिवस सुतक धरायचे असतात. ज्या प्रेतावर शास्त्राप्रमाणे अंत्यसंस्कार होत नाही, तो प्रेत योनीतून मुक्त होत नाही, पिशाच्या सारखा हिंडतो. मग त्यालाही त्रास, परिवारालाही त्रास. म्हणून ती 9 मन लाकडामध्ये संस्कार करून ती बॉडी पेटून द्यायची. मग शरीर हेच माझं, अशा अज्ञानात जगलेला जीव मेला तरी शरीराभोवती फिरतो, तो जीवात्मा. आणि तो तसा फिरला तर घरच्यांना त्रास, त्याला त्रास. म्हणून ती बॉडी उचलून जाळून टाकायची. मग माझी राख आहे म्हणून तिथं बसतो. मग ती राख आहे गंगेत टाकायची. या माझ्या अस्थी आहे म्हणून बसतो. मग अस्थी फेकून द्यायच्या. नाही नाही, आमचे वडील चांगले होते, त्यांच्या मूठभर असते आम्ही अंगणात मांडल्या, खड्डा करून तुळशी वृंदावन केलं. कुत्र्याच्या मौतीनं मराल. ग्रहस्थाश्रमीच्या शरीराचा एक पार्ट सुद्धा मेल्यावर घरात ठेवायचा नाही. नाही, कपडे ठीक आहे, त्यांची प्रॉपर्टी ठीक आहे, सोनं चांदी असेल, शेती असेल, जे असेल ते. पण मेलेल्या माणसाच्या शरीराचा एकही पार्ट घरात ठेवू नका. सुख मिळणार नाही, वंश वाढणार नाही, संपत्ती वाढणार नाही, शांतता वाढणार नाही, यश वाढणार नाही, कीर्ती वाढणार नाही. आता 2 महिन्यापूर्वीची घटना आहे. सांगलीला एक बँकचा ऑफिसर होता, त्याची आई वारली. म्हातारी होती, चांगली बाई होती. प्रेताला आंघोळ घातली आणि मग सुनबाईला काय वाटलं माहीत नाही, प्रेत होतं सासूचं. पण तिनं तरी तेल लावलं आणि ते कंगव्याने काय केलं, असं डोके बिके ते बुचडा बांधला, टाकून दिलं. सगळे संस्कार केले, स्मशानात गेले. आल्यावर तो कंगवा पाहिला त्या सुनबाईनी, तर त्या कंगव्यात 4-5 केस अटकलेले होते. अटकतात, म्हाताऱ्या माणसाचे गळून पडतात. तिला वाटलं आता सासू तर गेली आहे, पण तिची आठवण म्हणून 5-6 केस आहे ते आपण काढून घेऊ. काढून घेतले. एक छोटी डबी आणली, त्याच्यात ठेवले आणि देवघरात ती डबीला रोज कुंकू फुलं व्हायचे. त्यांना माहीत नव्हतं प्रेताचा कुठलाच भाग, केस सुद्धा नाही, नख सुद्धा नाही. कारण केसाच्या विज्ञानानं जाहीर केले की एक केस सापडला तरी त्या केस कोणाचा आहे हा DNA शोधता येतो. हा कुठल्या कुळाचा आहे, हा कुठल्या संस्काराचा आहे, कुठल्या आहार विहाराचा. केसाचं संशोधन एक तरी DNA कळतो. कारण तो DNAशी जोडलेला असतो, शरीराशी जोडलेला असतो. 10वा झाला, 11वा 12वा 13वा आणि एक दिवस मध्यरात्री त्या साहेबाच्या समोर आई उभी राहिली, पांढरे कपडे घालून. दचकला एकदम. आईकडे कुठे? गुप्त झाली. दुसऱ्या दिवशी तो ताण. रोज हात धंदा. 12 वाजले की खडकन झोपेत आई दिसायची, असा हात करायची, दे दे. मरायची पाळी आली, काय दे? मी काहीच ठेवलं नाही हिचं. आपण पैसे आहेत आता कोणाला देऊ? ते सोनं चांदी आहेत कोणाला देऊ? ते ही काय मागती कळे ना. एक महापुरुष भेटले, ते म्हणाले तुम्ही तिच्या बॉडीवरचं काही ठेवलं का? म्हण नाही नाही, चौकशी करा. घरात विचारलं बायकोला, माझ्या आईच्या शरीराचा काही भाग नाही म्हणाले, काही कारण नाही, स्मशानात जा. हो, पण ते केस सापडले 5-6 घरी प्रेत्याग करून आल्यावर. त्या केसांना मी जपून ठेवले पूजेसाठी. म्हणाले बावळट आहे का? ते महाराजांना बोलावलं, ते दाखवले. म्हणाले जसं प्रेत जाळतात तसं त्या केसावर संस्कार करा. ते जाळले, ती राख गंगेत टाकली, पुन्हा आई दिसली नाही. एक केस सुद्धा प्रेताचा घरात ठेवू नका. कपडे ठीक आहे, सोनं चांदी ठीक आहे, FDR ठीक आहे, शेती प्रॉपर्टी ठीक आहे. मी का सांगतोय 10 दिवस सुतक का धरायचं? तो प्रेतात्मा आपल्या घराभोवती, दुकानाभोवती, शेताभोवती फिरतो. त्याला कळायला पाहिजे की आपल्याशिवाय यांना दुःख झालंय. नाही तर तो मेलाय, तो पाहून राहिला, तुम्ही रोज आंबेरस खाऊ राहिले, कुत्र्याच्या मौतीने मारेल तो.
म्हणून हे करायचं असतं. प्रेत यात्रेला जाताना कधीच सांगायचं नसतं मी चाललो स्मशानात. स्मशानात काही प्रेत अशी असतात जाळली गेली आहे पण संस्कार योग्य झालेले नाही, ते अर्धवट आहेत, ते तिथं पडलेले असतात, त्यांच्यावर संस्कार नसतात, पाप केलेले असतात, दुराचारी असतात, वाईट कर्म केलेले असतात, परस्त्री पाहिली नाही, परधन पाहिलं नाही, परनिंदा पाहिली नाही, आयुष्यभर लोकांना छळण्यात आणि बोकडे कापून खाण्यात आयुष्य गेले, त्यांना सद्गती मिळत नाही, शरीर जाळून टाकलं तरी तिथं मरतात, त्यांना शांती नाही, त्यांना सुख नाही. मग कोणीतरी येईल माझ्यावर संस्कार करील, मला चल म्हणेल, म्हणून प्रेत यात्रेला गेल्यावर आपल्याला दिसत नाही, अंगुष्ठ प्रमाण हजारो प्रेत असतात कुठेतरी लटकलेले. तुम्ही घरी जाताना प्रेत यात्रेहून कधी एकमेकाला चला चला असं म्हणू नका. त्याला वाटतं आपल्याला म्हटलंय, तो जर तुमच्या घरी आला तर वाट लावून टाकेल. किती बारकावेत ते. 10 दिवस का सांभाळायचं? सुतक 10 दिवसात घरी पूजा करायची नाही, पण तुम्हाला सुतक आहे, तुमच्या देवांना सुतक नसतं, म्हणून 10 दिवस पूजा बंद करू नका. आपल्या घरात ज्यांचं लग्न झालेलं नाही अशी मुलं मुली असतील त्यांना आंघोळी करायला लावा आणि बाहेरच्या बाहेर पाणी आणून देवाची पूजा करा. सुतक तुम्हाला आहे, देवाला नसतं कधी, लक्षात घ्या. पण गणपती बसवतो आपण भाद्रपद महिन्यात, त्या दिवशी सुतक पडलं, मग गणपती बसवायचे की नाही? तर गणपती बसवता येत नाही. दुसऱ्या दिवशी सुतक पिटलं, चौथ्या दिवशी पिटलं, 5व्या दिवशी, तरी गणपती बसवता येत नाही. पण नवरात्र बसवतो, त्या दिवशी सुतक असेल, नवरात्र बसवता येत नाही. दुसऱ्या दिवशी सुतक पिटलं, नवरात्र मांडता येतं. तिसरा दिवस, चौथा दिवस, 1 दिवस शिल्लक राहिला नवरात्राचा, तरी सुतक पिटल्यावर नवरात्र मांडता येतं, घटस्थापना करता येते आणि एका दिवसात 9 दिवसाचं पुण्य मिळतं. बावटपणा करू नका, मनमानी करू नका. एक बाई आली, भाऊ आता माझी सुनेला दिवस गेले, मग लोक म्हणे गणपती बसवला तो बुडवू नका का? आता सुनबाई गरोदर म्हणे, ह्या गणपतीचा आणि त्या गणपतीचा काही संबंध नाही, काहीतरी बावटपणा आहे हा, अजिबात नाही. ती पार्थिव मूर्ती 10 दिवस पूजा करून विसर्जितच करायची असते. सून किंवा लेक गरोदरी म्हणून तू ठेवायचं नाही. येडपटपणा करू नका. समजा गणपती बसवला आणि 2 दिवसांनी 3 दिवस सुतक पडलं, ज्याचं लग्न झालं नाही त्या मुलाला आरती करायला लावा, साखरेचा नैवेद्य देऊन गणपती बुडवून टाका, घरात ठेवता येत नाही. इतके बारकावे त्या सुतकाचे, या पिंडप्रदानाचे. 10व्या दिवशीच पिंडप्रदान झालंच पाहिजे, कारण 10 दिवसापर्यंत तो प्रेतात्मा त्या शरीराभोवती, स्मशानाभोवती, घराभोवती, दुकानाभोवती त्याचं जे जे असेल लाडकं फिरतो. पुढे तो विसरत जातो आणि 10व्या दिवशी सगळं विसरून जातो. तो विसरून मग आपल्या कर्माप्रमाणे भोग भोगायला मृत्यूलोकातून बाहेर निघाला जातो. म्हणून 10व्या दिवशी तो गेला की नाही, तो जर संसारात अडकला तर त्याला त्रास, आपल्याला त्रास. म्हणून त्याच्या नावानं ते पिंडप्रदान, दशक्रिया ती त्याची आहे. त्याच्यातून निर्माण झालेल्या मंत्राच्या ऊर्जा त्याला मिळाल्या पाहिजे, तो लवकर इथून गेला पाहिजे. म्हणून काळे तीळ आहे, तीळ हे ज्वालाग्रही आहे, त्यातून निर्माण होणारी मंत्राची ज्वालाग्रही ऊर्जा जमिनीत जाऊ नये म्हणून त्या करंट प्रूफसाठी दर्भ ठेवायचे, दर्भावर पिंड द्यायचा, हातात दर्भ घालायचे, ती शक्ती त्याला मिळेल, त्याचा उद्धार होईल. त्याच्या नावाचा पिंड, तो मानतो माझं शरीर, माझं घर, माझा पैसा, माझा पिंड. तो जर तिथं अटकला असेल, आसक्त चित्त असेल, पापी असेल, करंट असेल, दुर्दैवी असेल, बलिदान करणारा असाल, खाटकाचे धंदे करणारा असला, दुसऱ्याच्या मुंड्या पेरणारा असला, दुसऱ्यांच्या बाया बरबटणारा असला, अशा नालायकांना सद्गती मिळत नाही, मग त्रास होतो त्यालाही आणि संसारिक त्याच्या परिवारालाही. म्हणून तो गेला की नाही याच्यासाठी त्याच्या नावाचा पिंड ठेवायचा. कावळा शिवला असं समजा तो गेला इथून, कावळा शिवला नाही समजा तो घोटाळतोय. कावळा जवळ जातो पुन्हा मागे येतो. कावळ्याला ईश्वराने एक शक्ती दिली आहे, मेलेला प्रेतात्मा कावळ्याला दिसतो. आपल्यापेक्षा बऱ्याच प्राण्यांना काही काही दिलंय देवाने. तुम्हाला कंटाळा नाही आला? हां नाही ना, घ्या आरती, जाऊ द्या मरता. कुठे सांगू सुतकाचं आहे त्या बाया नाही सांगू राहिलं. माहिती आहे का सगळं हे? माहिती आहे का? मग काय माहिती आहे? इतके अडाणी कसे राहिले? कोणी आला नाही का एखादा बुद्धिवान, प्रतिभावान, प्रज्ञावान शिकवायला, सांगायला? जनावरासारखं जगायचं का आपण? काय चाललंय?
पुरुषांना स्वतंत्र श्राद्धाची योजना आहे. 10व्या दिवशीच करा. भाऊबंदात लग्न आहे 5व्या दिवशी चटके खाल. सोमवारचा उपास सोमवारीच करायचा, रविवारी नाही. आणि असं जर असेल की भाऊबंदात लग्न आहे तर मग त्याला आधीच सांगा की आपल्या कुळात आपल्या परिवारात एक असा मरणासन्न व्यक्ती आहे जो कधी मरेल, लग्नात विघ्न येईल. ब्राह्मणाला बोलवा, एक मडकं नवं मिळतं, 21 धाग्यांची त्याला हे मारून देव प्रतिष्ठा करायची असते. आपल्या देवघरात आपले देव नव्या सुपात देव प्रतिष्ठा केल्यावर जरी कोणी मेला आपल्या भाऊबंदातला तरी त्या घरात सुतक लागू होत नाही. लग्न करता येतं, मुंज करता येते, हे माहीतच नाही. ब्राह्मणाला विचारा. मरणासन्न व्यक्ती आहे, अडचण येऊ शकते, देव प्रतिष्ठा करा ज्याच्या घरात लग्न आहे. मग लग्न विघ्न येत नाही, सुतक लागत नाही त्याला. पुरुषांना श्राद्धाचा अधिकार आहे, बायांना नाही आहे. पण ती बाई जर सुवासिनी वारली तर तिला फक्त वर्षातून एकदा स्वतंत्र श्राद्ध करतात. तिला आहिर-नवमी म्हणतात. आहे माहिती आहिर-नवमी? पितृपक्षात नवमीला झोपले काय? आहिर-नवमी करतात. स्त्रियांना फक्त एकच अधिकार आहे, पण ती आहिर-नवमी तोपर्यंतच करा जोपर्यंत ती मेलेल्या बाईचा नवरा जिवंत आहे. तिचा नवरा मेल्यावर आहिर-नवमीचा क्लेम संपला. माझ्या आजे सासूची सासू आहे जाईल, तिचं आहिर-नवमी. मरता का कुत्र्याच्या मौतीनं? शास्त्राच्या विरुद्ध वागू नका. शास्त्र विरुद्ध अधर्म येतो आणि अधर्म अशांती बिघडवतो, अशांती वाढवतो, दुःख वाढवतो, संकट वाढवतो, अपयश वाढवतो. मग संतती नाही, संतती आहे संपत्ती नाही, संपत्ती आहे तर यश नाही, यश आहे तर सुख नाही, अशी वाताधीच होऊन जाते. म्हणून प्रत्येक गोष्ट शास्त्रोक्त करा. तस्मा शास्त्र प्रमाणम ते. भगवान श्रीकृष्णाने गीतेत काय सांगितलंय? आपल्यासाठी सांगितलंय ना, आहिर-नवमी करू नका. त्या बाईचा नवरा मेल्यानंतर तिचा क्लेम संपतो. दुसरी गोष्ट, उपास करू घालतो आपण बापाच्या नावानं, किंवा आपल्या घरात कोणी पुरुष गेला असेल तर उपास करू घालताना कमीत कमी असा पहा, उपास करू आपल्या कुळाचा चालत नाही, बाहेरचा पाहिजे, शक्यतो आपल्या जातीचा पाहिजे, शक्यतो त्याच्या शरीराचं सगळं अंग चांगलं पाहिजे. ॲक्सिडेंटमध्ये बोट तुटलंय, हात तुटला, कान तुटलाय, नाक तुटला, खंडित शरीराचा उपास करू चालत नाही. ज्या उपास करूची बायको जिवंत नाही तो विधूर असतो, तो उपास करू चालत नाही. ज्याच्या अंगावर कोड फुटले तो उपास, जाऊ कुठं सांगायला बसताय, फुकट माहिती दिली यांना. फार दात हालायला लागलो बोलवर मारत आहे. महाराजा दशरथांची अंत्येष्टी झाली, भरताचं आगमन झालंय. भरताला राज्यकारभार देण्यासाठी दरबार भरलाय. म्हणाले नाही, म्हणाले महाराज दशरथांची इच्छा होती. इच्छा होती का त्यांच्याकडून बळजबरी लिहून घेतलं होतं? मी आधी रामरायाला भेटेल आणि मग निर्णय घेईन, असं भरताने सगळ्या नगरीत उभं राहून सांगितलं. कुलगुरू वसिष्ठासह कधी जाणार? अमुक अमुक तारखेला जाणार. चित्रकूटावर श्रीराम पोचलेत, त्यांना भेटेल आणि मग निर्णय घेऊ राज्यावर कुणाला बसवायचंय. लोक म्हणे आम्ही येऊ का?